नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। आज आहे 28 फेब्रुवारी आणि आज आहे जागतिक शिलाई दिवस। तर माझ्या सर्व मैत्रिणींना आणि माझ्या युट्यूबच्या फॅमिलीला जागतिक शिलाई दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। आणि बऱ्याच जणांना माहितही नसेल की 28 फेब्रुवारीला जागतिक शिलाई दिवस असतो। तर तो 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? कारण ज्यांनी हे शिलाईचं मशीन बनवलेलं आहे, म्हणजे हे नाही, हे तर खूप नवीन व्हर्जन आहे। सगळ्यात पहिलं शिलाईचं मशीन ज्यांनी बनवलं त्यांचं नाव आहे विल्यम इल्सन होवे। तर यांचा हा 28 तारखेला जन्मदिवस असतो। तर त्याच्या प्रित्यर्थ आज जागतिक शिलाई दिवस साजरा केला जातो आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप सारं मोठं असं हे योगदान दिलेलं आहे। कारण त्यांनी शिलाई मशीनची निर्मिती केली होती आणि आपल्यासारख्या शिलाई प्रेमींसाठी तर ही एक म्हणजे गिफ्ट आहे किंवा एक मोठी भेटवस्तू आहे असंच मी म्हणेल। तर माझ्या सर्व मैत्रिणींना एकदा जागतिक शिलाई दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। बरेच जण तर त्यांना ओळखतही नसतील किंवा बघितलंही नसेल, तर मी तुम्हाला त्यांचा फोटो शेअर करते आहेत बघा। विल्यम इल्सन होवे यांनीच म्हणजे शिलाई मशीनचा आविष्कार केलेला होता आणि त्यांच्या फोटोच्या बाजूला जे मशीन दिसत आहे ना, तेच त्यांनी इन्व्हेन्शन केलेलं होतं ते मशीन। आता तर भरपूर सारे असे मशीन आले, त्यानंतर भरपूर जणांनी नवीन नवीन मशीन बनवले, न्यू मॉडेल आले, तो भाग वेगळा। पण आपल्यासाठी तर ते खूप म्हणजे महत्वाचं आहे की त्यांनी ह्या शिलाई मशीनचं इन्व्हेन्शन केलेलं आहे असं। आणि शिवणकाम आहे ना, ही एक कला आहे, ती प्रत्येकालाच अवगत होते असं नाही। बरेच जण शिकतात, काही जण पुढे जातात, काही जण तिथंच थांबतात आणि त्यात आहे ना कसं आहे ना, स्वतःला इंटरेस्टही असला पाहिजे। आणि आता तर म्हणणार शिवणकाम म्हणजे नुसतं शिवणकाम म्हणून चालतच नाही, हे तर आता फॅशन डिझायनर पर्यंत, फॅशन डिझायनिंग असा खूप मोठा मी तर म्हणेल खूप मोठा विषय आहे हा। त्यावर आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे। टेलर हा शब्दही आता बरेच जण वापरत नाही, स्वतःला फॅशन डिझायनर असं म्हणून घेत असतात। पण आहे ना, मी तर म्हणेल क्षेत्र कोणतंही असू द्या, ते दिल्याने वाढत असतं। पण आहे ना, ह्या टेलर कामाच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा शिवणकामाच्या क्षेत्रामध्ये म्हणा, असा म्हणजे गैरसमज आहे की टेलर हे सर्व काही सांगत नाहीत। सगळ्यांचाच हा जवळपास असा गैरसमज आहे, पण हेही तितकंच खरं आहे की बघा, काम करणं ही एक कला आहे नाही का, आणि ते जे काम आपल्याला येतं ते दुसऱ्याला समजावून सांगणं ही एक दुसरी कला झाली। चांगले टेलर हे उत्कृष्ट कलाकार असतात असं मला तरी वाटतं, परंतु इतरांना नीट शिकवणं ही सुद्धा दुसरी कला आहे आणि ती प्रत्येकाला जमतेच असं नाही। त्यामुळे हा गैरसमज पसरत असेल कदाचित। कारण आहे ना, बऱ्याच जणांना काय असतं, स्वतःला खूप सारं नॉलेज असतं पण ते दुसऱ्याला सांगता येत नाही। आणि काहींमध्ये अशी संकुचित वृत्ती सुद्धा असते की त्यांना भरपूर सारं ज्ञान असतं पण ते समोरच्याला देत नाहीत, असंही असतं। आणि ह्या क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत। पण आहे ना, मला तरी वाटतं दिल्याने ज्ञान हे वाढत असतं। आपल्याला जेवढं माहीत आहे तेवढं हे समोरच्याला दिलंच गेलं पाहिजे, नाहीतर काय होणार, एके दिवशी आपणही आपलं जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्यासोबत वरती घेऊन जाणार, त्याचा काहीच उपयोग होणार नाही। ही संकुचित वृत्ती नसावी असं मला तरी वाटतं। आणि मला तरी असं वाटतं, आपण जर देत असलो ना, जास्तीत जास्त शिकवत असलो, तर त्यामुळे आपल्या ज्ञानातच भर पडत असते आणि आपल्याला त्याचं जे प्रॉपर टेक्निक म्हणा ते आपल्याला आत्मसात होत असतं, है की नाही। आणि आपल्याकडे जो कोणी शिकायला येतो ना, तर त्याला भरभरून द्यावं। जे छोटे छोटे बारकावे असतात, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या न लपवता त्या दिल्या गेल्या पाहिजे। नवीन काही पॅटर्न्स आहेत किंवा नवीन फॅशन आहेत ज्या आता चालू आहेत, ते पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे। कारण नवीन शिकणारी व्यक्ती ही खूप मोठ्या आशेने येत असते आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणे करावं असं मला तरी वाटत असतं। आता तर या क्षेत्रामध्ये खूप सारं नाविन्य आलेलं आहे, म्हणजे आपण विचारही नाही करू शकत अशा इतक्या साऱ्या फॅशन, एवढे सारे ट्रेंड, एवढे सारे ब्रँड आहेत, ते काही विचारायलाच नको। पण आपलं जे बेसिक असू द्या, तुम्ही कितीही मोठे डिझायनर व्हा, पण बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या तर आपल्याला प्रथम त्यांना महत्त्व द्यावंच लागतं। आणि बेसिक ज्ञान व्यवस्थित असलं ना, तर त्यावरून तुम्ही कोणतीही फॅशन म्हणा, डिझाईन म्हणा, काहीही बनवू शकणार। हे ड्रेस घ्या, कुर्ती घ्या किंवा लेहंगे, चनिया चोली, यामध्येही खूप सारं नवीन नवीन ॲडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत। किंवा शिवणकामामध्ये सुद्धा फक्त आधी आपण असा विचार करतो की कैची, मशीन आणि धागा दोरा असलं की झालं, पण नाही। आता शिवणकामाच्या साहित्यातही खूप सारं नवीन नवीन असं ॲड होत आहे। पण मी तर एवढंच म्हणेल की आपण देण्याची प्रवृत्ती ठेवावी। भगवंत आपल्याला भरभरून देत असतो। जी माणसं म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत असतात ना, तर देव त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही असं मी म्हणेन।
आजची ही छोटीशी अशी ही माहिती जागतिक शिलाई दिनानिमित्त आणि विल्यम एवेल्स सरांबद्दल तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.